नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा आपल्या अन्नदाता ॲग्रोटेक चॅनलवर खूप खूप स्वागत। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी पीक विमाचा क्लेम दाखल केला, परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अजूनसुद्धा सर्वे करण्यात आलेला नाही। पीक विमा मिळेल की नाही अशी शेतकऱ्यांची काळजी आता दिसून येत आहे। मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता। शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही भागामध्ये सततच्या पावसामुळे पीक पिवळी पडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून तूर, कापूस, सोयाबीन, बाजरी, मका अशा विविध पिकांच्या नुकसानीसाठी आपल्या पीक विम्याचे क्लेम दाखल करण्यात आलेले आहे। मित्रांनो, जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केल्यानंतर एखाद्या भागातील एखाद्या महसूल मंडळातील एखाद्या पिकाचं जर जास्त प्रमाणात नुकसान झालेलं असेल तर त्या पिकाची अधिसूचना काढली जाते। तशा प्रकारच्या अधिसूचना आता काढायला सुरुवात झालेली आहे। परंतु जर एखाद्या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालं नसेल किंवा त्या पिकासाठी शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आलेले नसेल तर शेतकऱ्याच्या वैयक्तिक क्लेमचं काय? मित्रांनो, 2023 मध्ये सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या क्लेमचं सर्वेक्षण करण्यात आलेलं नव्हतं। डायरेक्ट शेतकऱ्यांचे क्लेम रद्द करण्यात आलेले होते। परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे। यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करून आता जवळजवळ 15 दिवस उलटले, तरीसुद्धा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही। मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप विचार सुरू आहे की जर या कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण जर केलं नाही तर पीक विमा मिळणार नाही। आता यामध्ये अधिसूचना निघाली तर ठीक आहे, पण अधिसूचनाही निघाली नाही आणि सर्वेक्षणही झालं नाही तर मग काय होईल? मित्रांनो, अशा प्रकारची परिस्थिती बहुतांश जिल्ह्यामध्ये झाली आहे। पीक विमा कंपन्याला हे सर्वेक्षण करण्यासाठी स्पष्ट निर्देश देणे हे कृषी विभागाचे काम आहे। जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून या पीक विमा कंपन्याला अशा प्रकारचे निर्देश देऊन सूचना देणे गरजेचे आहे। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये यापूर्वी सोयाबीन पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेली आहे, परंतु जवळजवळ 4,72,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरण्यात आलेला आहे। परंतु याच्यामध्ये तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन या पिकाच्या नुकसानीसाठी सुद्धा जवळजवळ 4.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपले क्लेम दाखल करण्यात आलेले आहे। आता सोयाबीनची अधिसूचना काढली, पण उर्वरित पिकाचं काय? आणि यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला रँडमली 30% क्षेत्राचं सर्वेक्षण करून या शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई निश्चित करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। कारण गेल्या वर्षी हिंगोलीमध्ये, वाशिम, यवतमाळमध्ये, अमरावतीमध्ये परिस्थिती अतिशय भयानक होती। कारण मोठ्या प्रमाणात क्लेम आणि पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला होता तो याच जिल्ह्यामध्ये झाला होता। आता प्रत्येक जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना असेच निर्देश देणे गरजेचे आहे। तसेच कृषी मंत्र्याच्या माध्यमातून स्पष्ट निर्देश झालेले आहे, जर प्रत्येक शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करता येत नसेल तर कंपन्यांनी अशा प्रकारे रँडमली सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या क्लेमची जी परिस्थिती आहे ती निश्चित करणं आणि क्लेमची भरपाई निश्चित करणं गरजेचं आहे। कारण शेतकऱ्यांमध्ये क्लेम करणं यासाठी 72 तासाचा कालावधी शेतकरी अतिशय काटेकोरपणे पाळतात, परंतु याच्यानंतर सर्वेक्षणाला 15-15, 20-20 दिवस आणि त्यानंतर नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी 3-3, 4-4 महिने नव्हे तर वर्षसुद्धा जाते। तर हे कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे। हे निर्देश हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आशा करूयात आता प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारे काटेकोरपणे निर्देश दिले जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण बघितलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।